सर्वांना नमस्कार आणि स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीच्या माध्यमातून सर्व जे आपले उद्योजक तयार झालेले अजून उद्योजक होणारे त्यांचं सर्वांचं स्वागत बी आणि ज्यांनी काम करतं त्यांचा बी खूप आनंद व्यक्त करतो की ज्यांनी माझ्यावर विश्वास केला आणि आज पूर्ण काम करताय आणि इथून पुढे मी अजून तुमच्यासाठी काहीतरी नवीन बॅच चालू करून नवीन तुमच्यासाठी नवीन काम करेल आणि आनंदाने सांगतो एक उद्योजक मी पहिले सांगितलं गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये पोरं जाणार नाही हा महाराष्ट्रामध्ये माझा सगळ्यात मोठा ठी आहे आणि मी पूर्ण करून दाखवल ना तुम्हाला शाखा घ्यायची ना काय घ्यायचं मस्त काम चालू करा आणि भविष्यात तुम्ही मात्र आपल्या परिवारा आपल्या नातेवाईका सर्वांमध्ये चांगले राहा भांडण करून काही भेटत नाही किंवा काही नाही कारण की मी हे सांगण्याचा उद्देश तुम्हाला होतो कारण की असे कॉल आले की फॅमिली प्रॉब्लेम भांडण वगैरे केस वगैरे होता बघा तुम्ही आतापर्यंत काही चुकले ना ते मी तुम्हाला कधीच विचारणार नाही चुकले पण याच्यापुढे जर चुकायचं नसतं तर तुम्ही मला भेटा मला कॉन्टॅक्ट करा माझ्याशी 1 तास तरी तुम्ही बोला हे 100 सांगतो मला तुमच्या जीवनातले 20 मिनिटं जरी दिली ना तुम्हाला पुणे लाईफ बदलून टाकाल कारण की धंदा छोट्या गोष्टींमध्ये धंदा आहे आणि खूप धंदा आहे खूप म्हणजे खूप आहे मी मोटिवेशन करायचं कारण तुम्हाला सांगतोय की हा जीव तोडे मोटिवेशन आहे महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच देणार नाही कारण की आपण ठरल्याप्रमाणे जे काम करतोय हे फक्त महाराष्ट्रासाठी करतोय दादा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मला कॉल आलेले पण मी तुम्हाला पहिलेही बोललो पहिले महाराष्ट्र माझा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे धंद्याला लागल्या पाहिजे सगळे पोरं चांगले उद्योग केलं पाहिजे हे बघा गुन्हेगारीच्या क्षेत्रात भाऊ काहीच ठेवलं नाही की जो मुलाचा फोन आलेला आहे खूप वाईट दिवस परिवार रडता आई वडील रडता भाऊ तू बी तुला लक्षात ठेव बघा जेलची हवा जो खातो त्यालाच विचारा आयुष्य काय असतं मी म्हणत नाही गुन्हा होतो चुकी होऊ द्या पण याच्या पुढे परत करू नका किंवा तुम्ही जर करशाल तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही असं तुम्हाला वाटतं पण तो फॅमिलीला फरक पडतो तो नातेवाईकांना फरक पडतो नातेवाईकाचं सोडा हो पहिले आपल्या फॅमिलीला जास्त पडतो की आपल्या आई वडिलांना तो त्रास होतो तो कोणी देणार नाही बघा व्हिडिओ माझे मोटिवेशन करणे मोटिवेशन देणं प्रत्येकाला पुढं नेणं आणि मी तुम्हाला लाईव्ह कन्सेप्ट तुमच्याकडे जागा नसेल मी जागा अवेलेबल करून देतोय तुम्हाला काम अवेलेबल करून देतोय म्हणजे प्रॅक्टिकल विथ थेअरी तुम्हाला लाईव्ह देतोय एवढा कन्सेप्ट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच देणार नाही जीव तोडीची कळायचा जीव तुटतो की आपल्या पोरांनी गेलं पाहिजे महाराष्ट्र म्हणतो मी माझा तर महाराष्ट्र हा आपलाच आहे ना आपलेच पोरं पुढे गेले पाहिजे कारण की दुसऱ्यांच्या हाताखाली मग काम करण्यापेक्षा एकदा स्वतःचा धंदा करून पहा स्वतःचे 6 महिने तरी स्वतःला द्या करा माझ्यासारख्या एवढ्या युवा पिढीतला पोरगा तुम्हाला भेटणार नाही माझ्याकडे काम करण्याच्या माझ्याकडे खूप वर्ष आहे आणि मी जीव तोडून तुम्हाला कळकळीने सांगतो की एवढा आनंदमय काम तुम्हाला कोणी देणार नाही आणि मी देतोय तुम्हाला त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा उचला जिथं तुम्हाला अडचण जिथं तुम्हाला प्रॉब्लेम येईल तिथं हा तुमचा भाऊ उभा आहे कारण की आनंदात सांगतो आणि डोळे झाकून सांगतो कोणीच तुम्हाला कोणचा शेजारचा राहू नातेवाईक राहू किंवा कोणी राहू द्या इतकं एक्झॅक्टली जर धंद्यामध्ये असेल तर सांगणार नाही कारण की कोणाला वेळ नाही आणि मला सुद्धा वेळ नसताना मी तुमच्यासाठी वेळ काढतो सोशल मीडियाचे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगतो की आभार मागतो की त्या सोशल मीडिया जर नसतं तर आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचलो नसतो आणि तुमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय खूप आनंद होतो की स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी पुण्या महाराष्ट्रामध्ये झाली असं कोणतंच महाराष्ट्राचं गाव स्टेट नाही आपलं नाव नाही कारण की आपण प्रत्येक सत्य थोडं लेट जातं पण लोकांना कळतं तर मी सांगतो की माझे व्हिडिओ जेव्हा बघताना पूर्ण एंडपर्यंत बघायचा कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला हर एक मुवमेंट आहे हर एक गोष्ट आहे छोट्या किरकोळ गोष्टीमध्ये त्या तुम्ही इग्नोर करता त्या गोष्टी इग्नोर करू नका कारण की त्याच्यामध्येच आपला पैसा आहे कारण की छोटा धंदा आज मग सांगितलं मी पानपुरीचा धंदा टाका भाजीचा धंदा टाका कटलेट विका काय विका वडापाव विका काही विका पण त्याचा मार्गदर्शन मी तुम्हाला परफेक्ट नियोजन देईन लक्षात ठेवा नियोजन शिवाय तुम्ही काम करू नका तुमच्याकडे जिथं लाईन आहे तुम्हाला माणसं एकाचे बिंदास करा कारण की काय असतं शाळेत गेल्याशिवाय शिक्षण कळत नसे काय असतं घरात बसून तर कळत नाही कारण की तसंच आहे पुस्तक वाचल्याशिवाय पुस्तकामध्ये काय ते कळत नाही मग तसंच आहे माझ्या सगळ्या एकदा पूर्ण वाचा पूर्ण धंदा बघा बघितल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या पायावर उभे राहा कारण की प्रत्येक गावागावात खेडेगावात जे पोरं मोठे झाले जे होत आहे ज्यांनी केलंय जे आपल्या ग्रुपला ऍड आहे जे स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीला 2च महिन्यामध्ये आपण 400+ पोरं उद्योजक तयार झालेले त्याच्यामध्ये काही करताय आता काही नाही करताय कारण की त्यांचं आयडिया किंवा जागा नाही आणि ह्या बॅचला तुम्ही जर होता तर लवकर ऍड व्हा आणि खूप आयुष्य बदला कारण की कोणी देणार नाही जोर माझं काम चांगलं चालू आहे तर तुम्हाला मी मोटिवेट करन मोठं शिकवल तुम्हाला दुसरं कोणी शिकवणार नाही आजच्या युवा पिढीमध्ये एकदम इन्स्टंट पैसा आणि इन्स्टंट काय कारण की फास्ट दुनिया आयुष्य कधी निघून चाललं कळत नाही आणि मी तुमच्यासाठी जीव काढतोय माझ्या आयुष्यातले बी माझ्या पाठीकडे जर मी असं वळून जर पाठीमागे जर कधी पाहिलं तर खूप मोठे
आमचे बी कांडे किंवा आमचे मॅटर आहे, पण ते सोडून आज चांगल्या रस्त्यावर आहे, आज चांगल्या मागं वळूनच बघत नाही की मागं काय आलं. म्हणून मी सांगतोय की तळतळीचा भावांनो, जोवर माझं तोंड चालू आहे, जोपर्यंत माझं काम चालू आहे तोपर्यंत करा करा, उद्योजक बना. शेतकरी सुद्धा मोठे वाटताय, शेतकऱ्याचे सुद्धा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तर तुम्ही तर पोरांचे किती मोठे सॉल्व्ह करा. मी तुम्हाला बोलले मित्र परिवारांनी कॉल करा, भेटा, बोला, काय लाईव्ह बघा, डायरेक्ट करून तर बघा ना. माझं मत आहे, मी जीव तोडून सांगतो की एकदा बिझनेस स्टार्ट करा, कारण की याच्यावर इतका पैसा आहे, तितका पैसा तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आणि खरंच तर नका जाऊ कोणत्या क्षेत्रामध्ये, एकदा हे क्षेत्र निवडा, याच्यानंतर तुम्हाला जेव्हा टाईम आहे तेव्हा तुम्ही ते क्षेत्र निवडा. कारण की क्षेत्र मलाही आवडतं समाजकार्य करण्यासाठी, राजकारणामध्ये जायचं, पण राजकारणापेक्षा राजकारणात जाऊन बी समाजकार्य करायची जेवढी धमक पाहिजे तेवढी आज तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे पाहिजे, मला सांगायची गरज नाही. चांगल्या प्रकारे तुम्ही सर्वजण बघताय, पण आनंद होईल की तुम्ही स्वतःच्या पायावर जर उभे राहिले. छोट्या धंद्यामध्ये तुम्हाला असं नाही म्हणतो मोठे नका, तुम्हाला जे स्वतः ते पण मी काय जे संपलेले पोरं आहे, ज्यांना असं वाटतं आयुष्यात आम्ही आता काहीच करणार नाही, भाऊ आता आम्हाला काहीच नाही, आम्ही काही उद्योग करू, तर त्या पोरांनी माझ्याकडे आणि हे काम चालू करा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक नवीन सूर्य, एक नवीन सुवर्ण संधी, एक नवीन उजाला मिळेल. हा फक्त स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीच्या माध्यमातूनच मिळेल. दुसरी कोणतीच अशी अकॅडमी नाही की जी महाराष्ट्रामध्ये इन्स्टंट तुम्हाला काम करून तुम्हाला जॉबला लावणं किंवा तुम्हाला इथून करणं, तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणं, एवढं तुम्हाला कोण देणार नाही. मी जे देतोय तुम्हाला ते तुम्हाला डोळे झाकून घेऊन घ्या. हा खूप मोठा कन्सेप्ट आहे माझ्याकडं, हा याचा फायदा तुम्ही उचला पोरांनो, आणि आयुष्यात तुमचं ग्रोथ करा आणि आयुष्य बदला. कारण की महाराष्ट्रामध्ये जीव तळतळीने तोडतोय आणि मी विकतानी माल बी दाखवतोय, मी कमाई दाखवतोय. ही तुम्हाला संधी मी ती स्वप्न पूर्ण करा, ज्यांना जे वाटत ते करा. गाड्या घोड्या घ्या या धंद्यामध्ये, इतका पैसा आहे, पण ते विकण्याची कला शिकून घ्या. महत्वाची जी कमी दिवसात तुम्हाला शिकवली जाते, जी कमी दिवसात तुम्हाला पुढे आणते, जी कमी दिवसात तुम्हाला कस्टमरशी बोलायची, जी कमी दिवसात लेडीज असो जेंट्स असो सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलायला मिळतंय, हे फक्त तुम्हाला मी जीव तोडून सांगतो आणि मी तुम्हाला शिकवून. दुसरं कोणीच शिकवणार नाही, कोणीच नाही आणणार. मी पहिले सांगितलं की मी छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करणारा पोरगा, छोट्या छोट्या गोष्टीमधून पुढे आणणार आहे. मोठ्या मोठे स्वप्न दाखवतोय म्हणजे असं नाही की मोठं काम करा. असे पोरं बरेच लोक 5-5, 10-10, 50-50 लाख लाखून बी घरी बसलेले. आज 12-12 घंटे ड्युट्या करणारे पोरं जीव तळमळतोय. इथं या बाहेरचे येऊन जसे कमवतात तसे तुम्ही म्हणता नाव ठेवता परप्रांती. मी त्यांना कधीच नाव नाही ठेवत, कारण की मी आपल्या लोकांना नाव ठेवतो की आपल्या लोकांमध्ये गट्स नाही काम करायच्या, म्हणून बाहेरचे येऊन स्वतःच्या पायावर उभा राहत आहे आणि पुढं निघताय. तर मग आपल्या लोकांची चुकी मानायची का त्यांची माझे सांगा बरं. त्या बाहेरच्याला मानू काय फायदा. आज ते बाहेरून निघून बी गेले तर आपले लोक काम करत नाही. ते ऑलरेडी ऑप्शन नाही कोणाला, जे काम आपण नाही करू शकत ते काम ते कधीच नाही म्हणत ते करतात. आपले पोरं 2 पैशाला की माजून जातात. डायरेक्ट स्पष्ट बोलतो सॉरी, पण आपल्या पोरांना पैसा आले की डायरेक्ट आपल्या हवेत उडतात. ते हवेत उडायला नकोय. आणि जीवनामध्ये एकदा तरी मी जे कळकळी ज्याला किंमत आहे त्यांनी मला फोन करा, त्यांनी बोला, करा नका का तुमचा नंतर प्रश्न, पण माझ्याशी बोला तुम्ही एकदा. मला माहिती जो माझ्याशी बोलल तो धंद्याला लागणार म्हणजे कामाला लागणार. आणि हा जीव मी तुमच्यासाठी तोडतोय. महाराष्ट्र पुढे गेलाच पाहिजे. आणि आज 2 वर्षामध्ये मी सांगतोय मी इतका मोठा महाराष्ट्र करून टाकणार आहे की कसा की उद्योगातले पुढे वाईट वाहनं जाण्याशिवाय उद्योगात जातील तसा मोठा करून देणार आहे. कारण की माझ्या अँगलनी, माझ्या हातांनी किंवा माझ्या माइंडसेटनी कमीत कमी नाही काही तर माझा टार्गेट आहे 2000 उद्योजक माझ्याकडून झालेच पाहिजे. हे कमीत कमी रिझल्ट दिलं मी, याच्यापेक्षा जास्त आहे पण ह्या वर्षात झाले पाहिजे. कारण की जीव तळमळतोय, करा. कोणाच्या मागं फिरून स्वतःच्या आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा बिझनेस करून स्वतः मोठे बना. आणि खूप आनंद आहे, खूप पैसा आहे. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, उद्याही सांगतो, परवाही सांगाल. जोवर माझा सोशल मीडियावर चालू आहे मी तोपर्यंत तुम्ही फायदा उचलून घ्या. ओके. आणि धन्यवाद सर्वांनी. पूर्ण व्हिडिओ बघत जा. नवीन आता सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करा, शेअर करा, कमेंट बी चांगल्या करा की ज्या तुम्हाला योग्य वाटेल. ज्याची परिस्थितीवर कमेंट करू शकता वाईट पण टाका, पण कमेंट करा. ओके. धन्यवाद दादा. बाय बाय.